नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि पॉझिटिव्ह वाइब्स रसिका बोरसे या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात सगळे? येस, सगळेजण मजेत असणार आहेत, आनंदात असणार आहेत. नवीन वर्षाची खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. असंच हे वर्ष सगळ्यांना भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ. ह्याच वर्षाचे स्वामी आहेत आपले शनिदेव. शनिदेव हे शिस्तीचे कडक आहेत. न्याय अन्याय यांचा परफेक्ट निर्बंध लावणारे असतात आणि आपल्याला योग्य त्या वळणावरती आणून ते सोडत असतात. जशी आपली आई आपल्याला काही चुकांमधनं शिकवण्यासाठी थोडीफार कडक वागते, रागवते, भडकते, पण त्याचसारखे शनिदेव हे सुद्धा आपल्याला योग्य मार्गावरती आणण्यासाठी आपल्याला थोडे शिस्तीचे प्रबंधक लावून देतात. तर ह्या वर्षाचे स्वामी आपले शनिदेव आहेत आणि आपल्याला ह्या वर्षासाठी काय उपाय करायचा आहे ह्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. शनिदेवांना अहमभाव, इगो हा अजिबात आवडत नाही. गर्व हा त्यांना आवडत नाही आणि त्यामुळे आपण ह्या वर्षामध्येच काय तर आयुष्यभरासाठी गर्व हा बाजूला ठेवून द्यायचा आहे. सगळ्यांशी छान प्रेमाने वागायचं आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं आहे, अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या वर्षी काय उपाय करायचा आहे तर आपण ते ऐकूया. दर शनिवारी तुम्ही एखाद्या गरजू अशा अडलेल्या नडलेल्या माणसाला, काळ्या सावळ्या व्यक्तीला नक्की मदत करा. त्यांना एखादं बिस्किटचा पुडा खायला द्या, त्यांना एखादं वस्त्र दान करा, थंडी वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण होईल अशा काही गोष्टी त्यांना दान करा. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावत जा. ह्याने बरेचसे तुमचे जे काही शनी दोष असतील, तुमच्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील, एखाद्या व्यक्तीला 7.5 असेल तर ती सुद्धा त्याचा जो प्रभाव आहे तो किंवा त्याची तीव्रता आहे ती तुम्हाला कमी जाणवू शकते. त्याचप्रमाणे या वर्षी अनेकांना लाभयोग होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात आहेत. तर लक्ष्मी मातेला, लक्ष्मी नारायण देवांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे आजचा एक सुंदर उपाय की जर तुमची मनातनं थोडीशी चलबिचल माइंड असं होत असेल किंवा मनाची एकाग्रता होत नसेल, तुम्हाला एखादी जपमाळ ओढत आहात किंवा एखादा जप करत आहात आणि तरी सुद्धा तुमचं मन एकाग्र होत नसेल, तर मित्रांनो, आज या व्हिडिओमधनं तुम्हाला एक छान उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. यस, तो करायला विसरू नका. तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे ही जांभळ्या रंगाची बाटली. जांभळ्या रंगाच्या बाटलीमध्ये तुम्हाला ताजं स्वच्छ शुद्ध पाणी भरायचं आहे आणि त्याच्यावरती ही जी मी एक व्हाईट पट्टी लावलेली आहे, पांढऱ्या कागदाची एक पट्टी इथे चिकटवलेली आहे आणि त्याच्यावरती काही नंबर लिहिलेले आहेत. हे रेड मार्करने तुम्हाला नंबर लिहायचे. नंबर आहे 5207777708 आणि खालती तुमचं नाव. 5207777708 आणि खालती तुमचं नाव. अशा प्रकारे हे नंबर्स जे आहेत ना, हे आहेत एंजल नंबर, देवदूतांचे नंबर आहेत. ते ह्यांना स्वतःची एक वेगळी पॉवर आहे. हे स्वतः एनर्जाइज आहेत, स्वतः सिद्ध आहेत आणि हे नंबर जेव्हा तुमच्या नावावरती येतात तर तुमच्या नावावरती ते इफेक्ट दाखवायला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे जांभळा रंग हा सहस्रार चक्राचा रंग आहे, जिथे विचारांची देवाणघेवाण होते. चांगले विचार, नकारात्मक विचार हे येत जात असतात, पण आपल्या मनामध्ये स्थिरता येऊन आपल्या मनात फक्त चांगलेच विचार यावे ह्यासाठी आपल्याला ह्या जांभळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटलीतनंच पाणी प्यायचे आणि तेही अशा पद्धतीने रिच्युअल करून. येस, अशी ही तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची पट्टी आणि त्याच्यावरती नंबर्स लावायचे आहेत आणि त्यातलंच पाणी तुम्ही पित जा आणि काही दिवसातच तुम्ही फरक आजमावाल की येस, तुमचं माइंड हे स्थिर होत चाललेलं आहे, शांत होत चाललेलं आहे. जे पीस ऑफ माइंड आपण जी एक फिलिंग म्हणतो ती तुम्हाला इथे यायला सुरुवात होणार आहे. तर बघा, तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी विद्यार्थ्यांचं माइंड स्थिर व्हावं, त्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, ह्यासाठी तुम्ही त्यांना सुद्धा ही बाटली तयार करून देऊ शकता. असे छान छान उपाय तुम्हाला अगदी सहज घरी करता येण्यासारखे आहेत. अगदी सुलभ उपाय आहे हा. तर मित्रांनो, करायला विसरू नका. मन शांत होणं हे फार जरुरी आहे. मन शांत असेल तर आपण अनेक डिसिजन हे योग्य पद्धतीने घेऊ शकतो आणि ह्या वर्षाची सुरुवात ही एका चांगल्या गोष्टीने झालेली आहे. सो या वर्षी सुद्धा आपण काही छान छान अचूक निर्णय घ्यायचे आहेत जे आपल्या आयुष्यासाठी लाभकारक ठरतील. तर जे काही उपाय सांगितलेले आहेत ते करायला विसरू नका आणि असेच माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करा. थँक्यू सो मच गाईज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.